नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण मनोहरनगरमध्ये आहोत. या ठिकाणी जे केक बनवण्याचं प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत आता ज्यांनी नुकतंच प्रशिक्षण घेतलंय ते सुद्धा काही आहेत. त्यांच्याकडे आपण थोडं जाणून घेऊ. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी पूनम नेतनकर. बरं, आपण या ठिकाणी कोर्स केलाय, केव्हा केलेला असं सांगू शकाल? मला साधारण 3-4 वर्ष झाले शिकून. बरं आणि बेसिक कोर्स केलेला मी. बरं, साधारण तो किती दिवसाचा कोर्स होता आणि त्याच्यानंतर तुमची काही प्रगती झाली? मग फक्त कोर्स केला आणि सोडून दिला असं झालंय काय? नाही, मी 2 दिवसाचा कोर्स केलेला आहे ह्यांच्याकडे, मॅडमकडे. आणि तिथनं नंतर 8-1 दिवसानंतर मी घरीच, म्हणजे आमच्या घरीच बर्थडे वगैरे होता, त्यामुळे मी तेव्हा केक केलेला. मग बऱ्याच लोकांना आवडली टेस्ट, मी कुठून शिकलेली वगैरे काय. तर मी मग दीपिका मॅडमचा नंबर दिलेला आणि मग त्यांच्याकडे पण शिकायला लेडीज यायच्यात. मग त्यांना मी पाठवले की ह्या लेडीज आहेत, त्यांना शिकवा. आता कोर्स केल्यानंतर तुम्ही फक्त घरगुतीच केक बनवता, म्हणजे फक्त घरापुरता का बाहेरच्या लोकांना? नाही, मी ऑर्डर पण घ्यायला चालू केलं. मग साधारण किती ऑर्डर घेतल्या समजा, किती वर्ष? भरपूर, म्हणजे 40-50 तरी ऑर्डर घेतल्या असतील. मग जी गुणवत्ता आहे, म्हणजे सेम मॅडम सारखं तुम्हाला येतंय असं काय वेगळं काय? म्हणजे टेस्ट त्यांची आणि माझी सेम असायची. म्हणजे आता त्यांच्याकडे काही मैत्रिणी माझ्या पण ऑर्डर देतात, तर त्या तेच म्हटले की तुमची टेस्ट आणि त्यांची टेस्ट सेम आहे आणि फ्रेश असतो केक. म्हणजे असं गुणवत्ता तुम्ही कायम ठेवली? हो, कायम ठेवली. बरं, तुम्ही जर महिलांना काय आवाहन कराल की बाबा कोर्स समजा बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मला जमणार नाही, हे बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, तुम्ही काय सांगाल? म्हणजे बेसिकली मी गृहिणींना सांगेल आणि ज्या जॉब करणाऱ्या लेडीज आहेत त्यांना पण सांगेल की घरगुती आहे आपण, म्हणजे घरातली कामं करून आणि मुलांना सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी आपण केक बनवू शकतो आणि ऑर्डर्स पण घेऊ शकतो. म्हणजे याच्यामधून इन्कम सुद्धा आहे आपल्याला, की आपण इन्कम पण कमवू शकतो त्याच्यामधनं आणि घरी बसल्या बसल्या आपण ते करू शकतो. त्यामुळे ते बरं आहे की एक घरात राहून आपण ह्या गोष्टी केल्यानंतर आपण त्याच्यामधनं काही ना काहीतरी आपल्याला पैसे मिळतात. थँक्यू.